सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आता विरोधकही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत। अतिवृष्टीग्रस्त भागात उद्धव ठाकरे पाहणी करत शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील। आज सकाळी 11 वाजल्यापासून उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होईल। धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधावर जाऊन ते पाहणी करणार आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करतील। या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल ते पाहू असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर कुणी पर्यटनासाठी जाऊ नये असा टोला उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना लगावला आहे। उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख आज लातूर पासून संभाजीनगर पर्यंत हा दौरा करतायत। समजून घेऊ आम्ही काय करता येईल, कसा आवाज उठवता येईल, सरकारला कसं धारेवर धरता येईल हे पाहू ना। विरोधी पक्ष नेता ह्या लोकांनी ठेवला नाही का? तर तो हे प्रश्न विचारेल, सरकारची पोलखोल करेल, अधिकाऱ्यांना जाब विचारेल। या पुराच्या संदर्भात शेतकऱ्यांचा आक्रोश विधानसभेत मांडेल। म्हणून विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सरकार विरोधी पक्ष नेता नेमू देत नाही त्या सरकारकडनं शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची? 2.5 वर्षात देखील शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना जी मदत केलेली आहे ती सर्वांसमोर आहे। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे। शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू। विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे। पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे।